ओके, व्हेरी गुड मॉर्निंग. लास्ट लेक्चर मध्ये आपण इन्शुरन्स क्लेम अकाउंटला सुरुवात केलेली विद्यार्थ्यांना, आणि त्यामध्ये आपण बेसिकली इन्शुरन्स क्लेम अकाउंटचं मिनिंग किंवा त्याचं बॅकग्राऊंड त्या ठिकाणी स्टडी केलं. त्याचबरोबर ज्या काही इन्शुरन्स क्लेमच्या 3 मेथड्स आहेत, त्यामध्ये लॉस ऑफ स्टॉक मेथड असेल, लॉस ऑफ प्रॉफिट मेथड असेल किंवा लॉस ऑफ फिक्स्ड असेट असेल, तर त्याचं मिनिंग किंवा त्याचं बॅकग्राऊंड आपण त्या ठिकाणी समजावून घेतलेलं होतं. आणि आज आपल्याला जी काही आपली फर्स्ट मेथड आहे की ज्यावर आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा ते म्हणजे लॉस ऑफ स्टॉक. त्या लॉस ऑफ स्टॉक पॉलिसीला आपण सुरुवात करतो आहोत. त्याचं जे काही बॅकग्राऊंड आहे ते आपण डिस्कस केलं. आणि मग लॉस ऑफ स्टॉक पॉलिसी म्हणजे काय किंवा लॉस ऑफ स्टॉक म्हणजे काय नेमकं बेसिकली ते आपण इथे बघणार आहोत. आता लॉस ऑफ स्टॉक मध्ये ज्यावेळेस एखाद्या कंपनीमध्ये फायर ऑकर्ड होतो किंवा ऍक्सिडेंट होतो किंवा एखादी नॅचरल डिझास्टर त्या ठिकाणी होतो, त्यावेळेस त्या कंपनीमध्ये जो काही स्टॉक असेल, गुड्स असेल, तो जो काही स्टॉक असेल तो कोणत्याही फॉर्म मध्ये असू शकतो. मे बी इट इज इन रॉ मटेरियल, वर्क इन प्रोग्रेस और फिनिश गुड्स. तर तो तिथे डिस्ट्रॉइड झाल्यामुळे किंवा फायर ऑकर्ड झाल्यामुळे तो संपूर्ण स्टॉक त्या ठिकाणी डिस्ट्रॉइड होतो. आणि तो स्टॉक डिस्ट्रॉइड झाल्यामुळे तिथे कंपनीचा लॉस होतो. आणि मग त्याला काही कॉम्पेन्सेशन मिळतं का? तर यस, त्याला कॉम्पेन्सेशन त्या ठिकाणी मिळतं कंपनीला, जर त्यांनी त्यासाठी पॉलिसी घेतली असेल तर. म्हणजे इन्शुरन्स पॉलिसी, तो जो गुड्स आहे तो इन्शुर्ड असेल तर, म्हणजे तो जो काही स्टॉकचा लॉस होणार आहे तर त्याचं कॉम्पेन्सेशन त्यांना इन्शुरन्स कंपनीकडनं रिसिव्ड होईल. त्यालाच आपण त्यासाठी त्या इन्शुरन्स कंपनीकडे जे काही क्लेम ते सबमिट करतील त्यालाच आपण त्या ठिकाणी क्लेम फॉर लॉस ऑफ स्टॉक असं म्हणतो. इथे आपल्याला किती रुपयाचा क्लेम करायचा ते फाइंड आउट करून द्यायचं. आता इथे त्यांनी इन्शुरन्स घेतला, ते मंथली किंवा अॅन्युअली त्या ठिकाणी काय असेल त्याचा प्रीमियम पण पेड केला आणि तिथे फायर ऑकर्ड झाला. आता फॉर एक्झाम्पल आपलं जे काही फिनान्शियल इयर आहे ते फिनान्शियल इयर आपण 1 एप्रिल टू 31 मार्च असं त्या ठिकाणी कन्सिडर करतो. म्हणजे आत्ताचं जे काही आपलं फिनान्शियल इयर आहे तर ते 1 एप्रिल 2020 ला सुरू झालं आणि ते क्लोज होणार त्या ठिकाणी 31 मार्च 2021 ला. आणि मग स्टुडंट असं आपण कन्सिडर करूया की ऍज अ अकाउंटंट आज कंपनीमध्ये फायर ऑकर्ड झाला आणि त्यामध्ये स्टॉक डिस्ट्रॉइड झाला. तर मग तो जो काही डिस्ट्रॉइड झाला किंवा त्या स्टॉकचा जो लॉस झाला तर किती स्टॉक त्या ठिकाणी डिस्ट्रॉइड झाला किंवा किती क्लेम मिळेल, किती स्टॉकचा जो काही लॉस झाला त्याचा क्लेम मिळेल, तर त्यासाठी आपल्याला इन्शुरन्स कंपनीकडे रेकॉर्ड सबमिट करावा लागतो. मग सर्वात महत्वाचं इथे 2 गोष्टी आपल्याला चेकआउट करणं गरजेचं असतं की ज्या दिवशी फायर ऑकर्ड झाला म्हणजे आजच्या दिवशी त्या कंपनीमध्ये स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर, ज्या दिवशी फायर झाला किंवा ज्या दिवशी डिस्ट्रॉइड झाला असेल, त्या दिवशी ऍक्सिडेंट झाला त्या दिवशी तिथे किती स्टॉक होता आणि पैकी किती स्टॉक डिस्ट्रॉइड झाला. कारण टोटल स्टॉक जर डिस्ट्रॉइड झाला तर संपूर्ण याच्यावर क्लेम मिळेल आणि फक्त त्यातील काही जेवढा स्टॉक डिस्ट्रॉइड झाला असेल तर जितकं लॉस झाला तर तेवढंच कॉम्पेन्सेशन त्या ठिकाणी इन्शुरन्स कंपनीकडनं त्यांना मिळेल. सो ते रेकॉर्ड आपल्याला तिथे सबमिट करावं लागतं. पण आता इथे परत 2 प्रॉब्लेम. आता त्या दिवशी एक तर स्टॉक डिस्ट्रॉइड झाला, मग त्या दिवशी होता किती स्टॉक आणि किती डिस्ट्रॉइड झाला. तो जो काही डिस्ट्रॉइड झालेला स्टॉक आहे फायर मध्ये तो काउंट करता येणार नाहीये. मग एकतर ते काय करावं लागेल आपल्याला, स्टॉक रजिस्टर वरनं ते कॅल्क्युलेशन करावं लागेल किती स्टॉक होता आणि पैकी किती सेव्ह झाला तिथे स्टॉक. जो काही वाचला असेल त्या फायर मधून तो काउंट केला जाईल आणि त्यातून तो मायनस केला की तो आपल्याला लॉस किती झाला, किती स्टॉक डिस्ट्रॉइड झाला तर ते कॅल्क्युलेट करता येईल. किंवा मग ट्रेडिंग अकाउंट वरनं तिथे. पण आता इथे तर मात्र मध्येच वर्षाच्या
अॅन्युअल इयर कम्प्लीट झालं तर ट्रेडिंग अकाउंट आपलं कम्प्लीट होणार आहे, तर ते पण तिथे ते फिगर अवेलेबल होत नाहीये. आणि मग जर तिथे स्टॉक रजिस्टर पण मेंटेन असेल किंवा ते पण डिस्ट्रॉइड झालं असेल, तर जे काही क्रेडिटर्स आणि जे काही डेटर्स असतील किंवा जे सेल झाले असतील त्याच्यावरनं आपल्याला तो डेटा कलेक्ट करावा लागतो. आणि मग त्या डेटावरनं तिथे किती स्टॉक होता त्या दिवशी आणि किती फायरमध्ये डिस्ट्रॉइड झाला हे कॅल्क्युलेट केलं जातं. पण बऱ्याच वेळेस ते डेटा अवेलेबल असत नाही आणि म्हणून प्रिव्हियस इयरच्या डेटावरनं देखील आपल्याला त्या ठिकाणी माहिती कलेक्ट करावी लागते. मग ती कशी कलेक्ट करतो आपण आणि मग त्याचा यूज करूनच आपण या ठिकाणी काय करणार आहोत, लॉस ऑफ स्टॉक पॉलिसीच्या अंडर त्याचा क्लेम कॅल्क्युलेट करणार आहोत. मग इथे बेसिकली तुम्हाला काय, ज्या दिवशी फायर झालं त्या दिवशीचा स्टॉक कॅल्क्युलेट करायचा आणि मग तुम्हाला त्या वर्षीचं ज्या वर्षी फायर म्हणजे ज्या वर्षी झाला म्हटल्यापेक्षा आज झाला, ज्या दिवशी फायर झाला, स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर, तुम्हाला ज्या दिवशी फायर झाला त्या दिवशी किती स्टॉक होता हे कॅल्क्युलेट करायचं. आणि मग त्यासाठी तुम्हाला त्या वर्षीचं म्हणजे त्या दिवसापर्यंतचं काय करावं लागेल, ट्रेडिंग अकाउंट तयार करावं लागेल. तुम्ही ते मध्येच कॅल्क्युलेट करता, म्हणजे ऍट द एंड ऑफ इयरला नाही कॅल्क्युलेट करत आहात. आणि ऍट द एंड ऑफ इयरला कॅल्क्युलेट न करत असल्यामुळे तुम्ही जे ट्रेडिंग अकाउंट तिथे बनवणार आहात तर ते ट्रेडिंग अकाउंट तुम्हाला काय करावं लागेल, मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट म्हणून बनवावं लागेल आणि मग त्याच्यावरनं तुम्हाला ते फाइंड आउट करावं लागेल. पण आता तिथे बरंचसं रेकॉर्ड नाही अवेलेबल. आता ट्रेडिंग अकाउंट मध्ये बेसिकली आपण काय म्हणतो, बेसिकली तिथे 4 आयटम असतात जे महत्वाचे. कुठले 4 आयटम्स असतात महत्वाचे, म्हणजे 5 आयटम्स असतात, पण ज्या स्टॉकच्या रिलेटेड असतात ते 4 आयटम असतात आणि त्यावरनं 5th आयटम आपण कॅल्क्युलेट करतो. पहिली गोष्ट ओपनिंग स्टॉक असतो, त्या म्हणजे 1/4/2020 ला जो काही ओपनिंग स्टॉक असेल तर तो कॅल्क्युलेट करायचा आपल्याला. इज इट क्लिअर? पण आता तो डेटा नाहीये, तर मग तो जो डेटा आहे तर तो आपल्याला लास्ट इयरच्या ट्रेडिंग अकाउंटवरनं अवेलेबल होईल का, तर येस अवेलेबल होईल. त्याच्यानंतर सेकंड त्या ठिकाणी परचेसेस, म्हणजे चालू त्या दिवसापर्यंत करंट इयर 1/4/2020 पासून तर आजची जी डेट आहे त्या डेट पर्यंत आपल्याला परचेसेस कॅल्क्युलेट करायचे. आता ते परचेसेस आपल्याला एकतर क्रेडिटर्स कडनं मिळेल किंवा जो काही डेटा अवेलेबल त्याच्यावरनं मिळेल, ते परचेसेस घेऊयात आपण तिथे. त्याच्यानंतर क्रेडिट साईडला आपण काय घेतोय, बाय सेल्स घेतो आहोत. सेल्सच्या फिगर पण त्या ठिकाणी डेटावर त्या रेकॉर्डवरनं आपण कलेक्ट करू आणि ते रेकॉर्ड करूया आणि तिथे घेतो आपण त्याच्यानंतर बाय क्लोजिंग स्टॉक, म्हणजे तिथे क्लोजिंग नाही म्हणता यायचं कारण आपलं इयर नाही क्लोज झालं, ज्या दिवशी फायर झाला त्या दिवशी आपण ते बनवतो, म्हणून त्या आयटमला आपण तिथे बाय स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर आपण असं कन्सिडर करतो. आणि मग बाय स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर तिथे कॅल्क्युलेट करायचं, पण आपला फायर मध्ये स्टॉक डिस्ट्रॉइड झाला तर तो कसा रेकॉर्ड करायचा, तो काउंट नाही करता येणार आहे. एक तर डेटा अवेलेबल असेल तर ते डेटावरनं तिथे घेता येईल आपल्याला, पण ते अवेलेबल नाहीये डेटा, कारण मध्येच कधीतरी डिस्ट्रॉइड झालं ते सर्व. आणि मग ते जर त्या ठिकाणी कॅल्क्युलेट नाही झालं तर आपल्याला त्या दिवशी किती फायरमध्ये स्टॉक डिस्ट्रॉइड झाला हे कळणार नाही, बरोबर. आणि मग इथे आपला 5वा आयटम, हे 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 अमाऊंट तर नाहीये, ती तर आपल्याला कॅल्क्युलेट करायची, ती सर्वात शेवटी कॅल्क्युलेट होणार ह्या प्रॉब्लेम. आणि म्हणून इथे आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं, तर इथे आपल्याला जो ग्रॉस प्रॉफिट आहे डेबिट साईडला, म्हणजे डेबिट साईडला जे 3 आयटम आहेत महत्वाचे, तो ओपनिंग स्टॉक, त्याच्यानंतर टू परचेसेस आणि त्यानंतर परचेसेस नंतर टू ग्रॉस प्रॉफिट आणि क्रेडिटला बाय सेल्स आणि बाय स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर, पण स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर नाहीये. या 5 आयटम मधला 4 आयटम आपल्याकडे अवेलेबल असतील, 4 फिगर्स जर आपल्याकडे अवेलेबल असेल तर आपण 5th जी काही नंबरची फिगर आहे तर ती मात्र आपण ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट करू शकतो, कारण त्यातला जो डिफरन्स असेल ती 5th फिगर त्या ठिकाणी येईल. पण आपल्याला ऍटलिस्ट 4 ज्या फिगर्स आहेत तर त्या अवेलेबल असणं गरजेचं आहे. आणि इथे मात्र स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर नाही आणि ग्रॉस प्रॉफिट आपण त्याशिवाय कॅल्क्युलेट करू शकत नाही. आपल्याला ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करणं इथं गरजेचं नाहीये, इथे आपल्याला स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर कॅल्क्युलेट करायचंय आणि ते तर त्या ठिकाणी डिस्ट्रॉइड झाल्यामुळे आपल्याला अवेलेबल होत नाहीये. मग आपल्याला ग्रॉस प्रॉफिट अवेलेबल होऊ शकतो का, तर तो बेस या ठिकाणी आपल्याला यूज करायचा. तर तिथे आपल्याला ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचा. तर तो ग्रॉस प्रॉफिट कसा कॅल्क्युलेट करायचा, तर मागच्या वर्षी ग्रॉस प्रॉफिट किती होता, म्हणजे किती पर्सेंटेज होता, म्हणजे मागच्या वर्षीचा जीपी रेशो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा. जीपी रेशो म्हणजे काय, ग्रॉस प्रॉफिट टू सेल, म्हणजे सेल्सची ग्रॉस प्रॉफिटचा असणारं पर्सेंटेज किती. म्हणजे एखाद्या कंपनीचे सेल्स 1 लाख रुपीज आहे आणि त्याचा ग्रॉस प्रॉफिट 25,000 आहे, म्हणजे 25,000 अपॉन 1 लाख मल्टिपल बाय 100,
ते 25% ग्रॉस प्रॉफिट रेशो येतो. जीपी रेशो किती येतो? सेलच्या 25% येतो. मग मागच्या वर्षीचा आपण जीपी रेशो कॅल्क्युलेट करू शकतो का? तर करू शकतो. पण त्याच्यासाठी आपल्याला काय पाहिजे? मागच्या वर्षीचं ट्रेडिंग अकाउंट बनवणं गरजेचं बनतं. म्हणून लॉस ऑफ स्टॉक पॉलिसी मध्ये आपल्याला क्लेम कॅल्क्युलेट करत असताना पहिली स्टेप यूज करायला लागते, ती म्हणजे प्रिपरेशन ऑफ लास्ट इयर ट्रेडिंग अकाउंट. तुमच्या नोटमध्ये लिहाल तुम्ही आता लॉस ऑफ स्टॉकच्या अंडर घ्याल, फर्स्ट पॉलिसीचं नाव घ्याल, फर्स्ट मेथड क्लेम फॉर लॉस ऑफ स्टॉक. फर्स्ट मेथड कोणती? क्लेम फॉर लॉस ऑफ स्टॉक. ओके. मग याच्यामध्ये आपल्याला जी फर्स्ट स्टेप वापरायची, तर ती फर्स्ट स्टेप काय वापरायची? घ्याल स्टेप फर्स्ट, preparation of last year trading account. ओके, लिहिलं का? त्याच्यामध्ये लिहाल तुम्ही प्रिपरेशन ऑफ लास्ट इयर ट्रेडिंग अकाउंट. लिहिताय ना? मला मेसेज टाकाल. ओके, लिहितात तुम्ही. घ्याल त्यामध्ये फर्स्ट स्टेप नंबर फर्स्ट प्रिपरेशन ऑफ लास्ट इयर ट्रेडिंग अकाउंट. ओके, त्यामध्ये घ्याल प्रिपरेशन ऑफ लास्ट इयर ट्रेडिंग अकाउंट is the preparation of last year trading account is म्हणा is required to calculate gross profit ratio ओके, झालं. मग आता खाली आपल्याला लास्ट इयर ट्रेडिंग अकाउंट बनवायचं. मीडियाला हेडिंग द्या. in the books of dash 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 किंवा ABC म्हणा. in the books of ABC Limited. ट्रेडिंग अकाउंट लास्ट इयर किंवा प्रिव्हियस इयर म्हणतो आपण त्याला. for the year ended 31st March 2020 काय असेल.
ओके, झालं. त्याच्या खाली ड्रॉ करा ट्रेडिंग अकाउंट. ओके, डेबिट क्रेडिट. ओके, हा फॉर्मॅट झाला. मग आता लास्ट इयरचा रेकॉर्डवर, लास्ट इयरचं जे ट्रेडिंग अकाउंट आहे तुम्हाला ते डिटेल्स दिले जातील. लास्ट इयरचा ओपनिंग स्टॉक तुम्हाला दिला जाईल. मग त्याच्या डेबिट साईडला तो ओपनिंग स्टॉक लिहा. ओके, त्याच्या खाली काय असेल, टू परचेसेस. आता परचेसेस मधून जर तुम्हाला लेस परचेस रिटर्न दिला असेल तर ते पण घ्याल इथे मग. ओके, त्याच्यानंतर आणखी कोणते खर्च दिले जातील, टू वेजेस असू शकतात जे ट्रेडिंग अकाउंटला येतात ते. बरोबर. जे काही डायरेक्ट एक्सपेन्सेस ते सर्व आपण त्या ठिकाणी घेतो. हे परचेसेस मधनं परचेस रिटर्न आपण लेस केले. झालं, टू वेजेस. त्याच्यानंतर क्रेडिट साईडला घेतो आपण बाय सेल्स. सेल्स मधून लेस सेल्स रिटर्न, किंवा त्याला आपण त्या ठिकाणी रिटर्न इनवर्ड म्हणतो. त्याच्यानंतर बाय, जो काही शेवटी दिला असेल तर जसं ओपनिंग स्टॉक, टू ओपनिंग स्टॉक आणि ते टू बाय क्लोजिंग स्टॉक. त्याच्या अमाऊंट इथे घेतल्या. क्लोजिंग स्टॉक.
सेल्स सेल्स त्यातून लेस सेल्स रिटर्न. हे सेल झाले आणि हे क्लोजिंग स्टॉक झाले. ओके. आणि मग आपण क्रेडिट साईडची टोटल केली. क्रेडिट साईडची टोटल केल्यानंतर ती टोटल आपण डेबिट साईडला लिहिली आणि त्या डेबिट साईड मधून आपण त्या टोटल मधून डेबिट साईड मायनस केली तर इथं जी अमाऊंट येणार आहे आपली ती आपली बॅलन्सिंग फिगर असणार आहे आणि ती असणार आहे आपली त्या वर्षीचा टू ग्रॉस प्रॉफिट. ओके. ही झाली पहिली स्टेप. समजलं तुम्हाला? मला मेसेज कराल याच्यामध्ये काय अडचणी, काय कुठून काय घेतलं ते दिलेला डेटा आहे, सर्व पर्टिक्युलर्स दिलेले असतील तुम्हाला, त्या पर्टिक्युलर्स मधनं तुम्ही ते लिहिता. हे समजलं तुम्हाला? ओके. काय केलं आपण? लास्ट इयरचा डेटा दिलाय तुम्हाला, हे सर्व दिलंय प्रॉब्लेम मध्ये. ओपनिंग स्टॉक दिला मागच्या वर्षीचा, मागच्या वर्षीचे परचेसेस दिले, परचेस रिटर्न असेल तर ते दिले, वेजेस कॅरेज इनवर्ड वगैरे असेल ते दिलं, बाय सेल्स दिले, सेल्स रिटर्न दिले, सेल्स मधून सेल्स रिटर्न आपण लेस केले. नॉर्मल जे ट्रेडिंग अकाउंट बनवतो आपण हल्ला अकाउंट मध्ये तेच बनवलं इथे आपण. आणि काय क्लोजिंग स्टॉक त्या मागचं ट्रेडिंग अकाउंट आपण इथे घेतलं आणि मग त्या क्रेडिट साइड मधून आपण डेबिट साइड मायनस केली, तिथे आपला कॅल्क्युलेट झाला ग्रॉस प्रॉफिट. ओके. समजलं? मग आपण स्टेप नंबर 2 कडे जाऊया. घ्या आता स्टेप नंबर 2. स्टेप 2. आता स्टेप 2 कोणती आपली?